ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। निपाणीत चोरट्यांनी बंद बंगला फोडला। 22 तोळे दागिन्यांसह 26 लाखाचा मुद्देमाल लंपास। निपाणी येथील अष्टविनायक नगर येथे माजी सैनिक राजू कृष्णा घाटगे यांचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी बंगल्यातील 3 तिजोऱ्या फोडून सुमारे 22 तोळे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 26 लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे। अधिक माहिती अशी की माजी सैनिक घाटगे हे अष्टविनायक नगर येथे वास्तव्यास आहेत। सध्या ते कनंगला येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एका खाजगी कंपनीत सिक्युरिटी सेवेत आहेत। दरम्यान घाटगे हे मंगळवारी आपल्या नातेवाईकांचे निधन झाल्याने पत्नी व 2 मुलांसमवेत इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे गेले होते। बुधवारी दुपारी परत आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला। चोरट्यांनी बंगल्यातील 3 तिजोऱ्या फोडून त्यामधील 8 तोळ्याचा लक्ष्मीहार, 5 तोळ्याच्या 2 चेन, 3.5 तोळ्याचे सोन्याचे कडे, 2 तोळ्याचे 3 मणी मंगळसूत्र, 4 ग्रॅम सोन्याच्या 2 रिंगा असे 22 तोळे सोन्याचे दागिने, चांदीचा छल्ला व रोख 10,000ची रक्कम असा 24 लाखाचा ऐवज लांबवला। याबाबत घाटगे यांनी बसवेश्वर पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनेची माहिती दिली। त्यानुसार DYSP बाळकृष्ण गौंडर, CPI BS तळवार, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार, हवालदार रोहन मदने, MA तेरदाळ, राजू दिवटे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। पुढील तपास उपनिरीक्षक रमेश पवार यांनी चालवला आहे। महानकर न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी।